मी 3 दिवसापासून उपाशी आहे, प्लीज मला मदत करा। मी शिकवून शाळेतून परतल्यावर एक भिकारीण माझ्या वाटेत रडत उभी राहायची आणि म्हणायची की मी तिला थोडे पैसे द्यावे। मग माझं लग्न दुसऱ्या शहरात झालं। एके दिवशी माझ्या सासरच्या लोकांनी मला जनावरांसारखे वागवल्यानंतर मला घरातून हाकलून दिले आणि मी रस्त्यावर उपाशी बसले होते। तेव्हा तीच भिकारीण महिला एका आलिशान गाडीतून माझ्याकडे आली आणि मला तिच्यासोबत घेऊन गेली। ती म्हणाली, जर तू परीक्षेत यशस्वी झालीस तर तू माझ्यासाठी खराब आहेस। त्यावेळी मी रस्त्याच्या कडेला बसून रडत होते। माझी अवस्था खूप वाईट झाली होती। माझ्यात एक पाऊलही टाकण्याची हिंमत नव्हती। मी कित्येक तास रस्त्यावर भटकत होते। माझ्याकडे माझ्या शहरात परत जाण्याइतके पैसेही नव्हते। माझ्याकडे मोबाईल फोन नव्हता किंवा बोलण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता ज्याद्वारे मी माझ्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकेन। तो परिसर अतिशय निर्जन होता। इथे फारच कमी घरं होती आणि त्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांची हृदये दगडापेक्षा जड होती। थोड्या वेळापूर्वी एका घरात जाऊन दार ठोठावले। एका वृद्ध महिलेने दरवाजा उघडला। ती माझ्या चेहऱ्याकडे रागाने बघत होती। ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली आणि मग मला सांगू लागली की तू तीच स्त्री आहेस ना जिला तिच्या सासूने घरातून हाकलून दिले होते। ती जे बोलली ते ऐकून मी आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं। मी काही बोलायच्या आधीच तिने माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला। मी तिथेच तिच्या दारासमोर बसले आणि ढसाढसा रडू लागले। पुढच्या वेळी जेव्हा तिने दार उघडले तेव्हा ती मला मारायला लागली आणि म्हणू लागली, तुझे घाणेरडे अस्तित्व घे आणि इथून निघून जा। तुमच्यासारख्या महिलांना या लोकलमध्ये स्थान नाही। तुमच्यासारख्या स्त्रिया फक्त स्वतःलाच बदनाम करत नाहीत तर किंबहुना यासोबत ती इतरांच्या मुलींनाही लुबाडते। मला तिला सांगायचे होते की त्यांनी माझ्याबद्दल जे काही ऐकले ते चुकीचे आहे, पण मी काहीच बोलू शकले नाही आणि शांतपणे तिथून उठले आणि पुन्हा चालू लागले। मला चालायला खूप वेळ लागला। पायात बूट नव्हते आणि तहान लागल्याने घसा कोरडा होत होता। अचानक मी अडखळले आणि मी जमिनीवर पडले। मी काही वेळ याच स्थितीत बसून राहिले। एवढ्यात माझ्या जवळ एक गाडी येऊन थांबल्याचा भास झाला। स्थिर करून डोकं वर केलं तर समोर उभी असलेली बाई पाहून मी काही क्षण स्तब्ध झाले। मी तिच्या चेहऱ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होते। तिचा चेहरा त्या भिकारणीसारखा होता जिला मी काही वर्षापूर्वी मदत करायचे। मला बघून ती हसायला लागली आणि म्हणाली, काय झालं बेटा, तुला शॉक लागले वाटतं। इतका आश्चर्यचकित होण्याची गरज नाही। मी तीच भिकारीण आहे जिला तू काही काळापूर्वी मदत करायची, जिला तू जेवणासाठी पैसेही द्यायचीस। मग मी तिच्या गाडीकडे एक नजर टाकली। ती नवीन मॉडेलची कार होती। तिचा ड्रायव्हरही तिच्या जवळ उभा होता। आत ये आणि गाडीत बस, मी तुला संपूर्ण हकीकत सांगेन। मी पटकन जाऊन तिच्या गाडीत बसले। आता मला तिला या भागातून कसे तरी बाहेर काढायचे होते, कारण या भागातील लोक लोकांपेक्षाही क्रूर होते। माझा अपमान करण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही। काही वेळाने ट्रेन आपल्या गंतव्याच्या दिशेने निघाली। मी त्या बाईला विचारले, तुझ्याकडे काय आहे किंवा तुला सर्व काही कसे कळाले आणि तू इतकी श्रीमंत कशी झालीस? मी माझ्या घरी पोहोचेपर्यंत मी तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणार नाही। घरी गेल्यावर तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुझी सर्व कोडीही सुटतील। तिने मला धीर धरायला सांगितले आणि ती स्वतः खिडकीबाहेर पाहू लागली। त्यावेळी भुकेमुळे माझी फारच वाईट अवस्था झाली होती। तिला कल्पना सुचली। तिने एका हॉटेलसमोर कार थांबवली आणि त्याच्या ड्रायव्हरला जेवण घेऊन जाण्यास सांगितले। थोड्याच वेळात माझे पूर्ण जेवण झाले। तिच्या वाड्यात पोहोचल्यावर माझे डोळे आश्चर्याने उघडले। तो एक अतिशय सुंदर राजवाडा होता। मी माझ्या संपूर्ण आयुष्यात यापेक्षा सुंदर वाडा कधीच पाहिला नाही। मला वाटले की मी लॉटरी जिंकली आहे, पण मला माहीत नव्हते यामागे एक मोठे रहस्य दडले आहे। एवढं गुपित जे जाणून मी स्वतः थक्क होईन। त्या हवेलीत ठिकठिकाणी नोकरच होते जे हवेलीचे काम लवकर पूर्ण करत होते। कुतूहलाने माझी अवस्था वाईट झाली होती। आता मला सांग, तुला हे सगळं कसं मिळालं आणि मला हे पण सांग की तू मला मदत का केलीस? सर्वप्रथम मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देईन। मी तुझी परीक्षा घेत होते। ती जे बोलली ते ऐकून मी आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं। याचा अर्थ काय? मला रागावलेले पाहून ती मला शांत राहण्याचा इशारा करू लागली आणि म्हणाली की एवढं हायपर व्हायची गरज नाही। प्रथम माझे लक्षपूर्वक ऐक आणि मग मला या वास्तवाबद्दल सांगा। ते ऐकून पायाखालची जमीनच सरकल्यासारखे वाटले। मी कल्पनाही करू शकत नाही की ती एक कडक उन्हाची दुपार होती। मी रजिस्टर डोक्यावर ठेवत उन्हापासून स्वतःचा बचाव करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती। माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी शाळा लवकर सोडली। मी वाटेत असताना एक भिकारीण माझ्याकडे आली आणि मला देवाखातर तिला काही पैसे द्यायला सांगितले की मी काल मदत केली होती। तिच्या एकंदरीत दिसण्याने आणि बोलण्याची पद्धत बघून ती एक सुस्वभावी स्त्री वाटत होती। मला वाटले की ती खूप असहाय्य स्त्री आहे आणि म्हणूनच ती भीक मागण्यासाठी घराबाहेर पडली। मी पण तिला न चुकता मदत करायचे। काकीचा संतप्त आवाज घरात
फिरताच मला ते ऐकू आले. आता मी या मुलीला सहन करू शकत नाही. तिचे अस्तित्व मला कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. एकतर तिला इथून निघून जाण्यास सांगा किंवा तिचे लग्न एखाद्या लंगड्या मूर्खाशी करा. कारण तिने चांगल्या कुटुंबातील कुणाशी लग्न केले तर तिला हुंडा देखील द्यावा लागेल आणि माझ्याकडे हुंड्यासाठी पैसे नाहीत. काकीचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी तिला खुश करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती माझ्यावर कधीच खुश होऊ शकली नाही. आता मी खाजगी शाळेत शिकवायला सुरुवात केली होती. माझा सगळा पगार मी काकीच्या हातात ठेवत असे. 2 दिवस आनंदात गेले पण 2 दिवसांनी तिची वृत्ती पुन्हा वाईट झाली. त्या 2 दिवसाच्या विचारात मी महिनाभर घालवायचे. काकीची वृत्ती थोडा वेळ उदार होईल या विचारात पण आता सगळंच असहाय्य होत होतं. आजी दोन्ही हातात डोके घेऊन बसली होती. अचानक तिची नजर माझ्यावर पडली आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. मला पाहताच काकी म्हणाली, ये महाराणी साहेबा, मी इथेच आहे. मी मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवले. कारण अनादर करणाऱ्या लोकांसमोर अश्रू ढाळले तर माझा आदरही नष्ट होईल हे मला माहीत होतं. सध्या मी कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. मी माझ्या खोलीत जाण्याआधी काकूने मला विचारले, मग तू कधी निघणार आहेस हे घर सोडून? खोलीत पाऊल टाकताच मला रश्मी आंटीचा आवाज आला. रश्मी आंटी आमच्या परिसरातील सर्वात प्रसिद्ध महिला होत्या. तिला प्रत्येक घराची बातमी असायची आणि ती प्रत्येक घरात जायची. तिथे आनंदी असायची. ती उत्तेजित होऊन घरात शिरली आणि मला बोलावू लागली. अरे काम झालं, तुझे नशीब खेळण्यासारखे आहे. आणि मग आंटीशी बोलत असताना ती म्हणू लागली की मी तुझी सर्वात मोठी समस्या सोडवली आहे. खोलीतून बाहेर पडून मी पुन्हा बाहेर फिरत होती आणि रश्मी आंटीचे पुढचे शब्द ऐकून मला असे वाटले माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. ती आठवडाभरात माझ्या लग्नाबद्दल बोलत होती. मी अस्वस्थपणे तिच्याकडे पाहिलं आणि तिला विचारलं, तुला हे नातं कुठून मिळालं? या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. फक्त एवढ्या छान घरात लग्न होत आहे याकडे लक्ष दे. मुलगा मोठा प्राध्यापक आहे आणि याशिवाय त्याच्या वडिलांचीही बरीच मालमत्ता आहे. पण ज्या मुलीशी मुलगा लग्न करत होता त्याच्या विचारांचा मुद्दा आहे. मुलगी घरातून पळून गेली आहे. आता त्याची इज्जत वाचवण्यासाठी तो मला त्याच्या मुलाचे लग्न चांगल्या मुलीशी करून देण्यास सांगत होता. त्यामुळे माझ्या लाडक्या मुलीशिवाय इतर कोणाचाही चेहरा माझ्या मनात आला नाही. रश्मी आंटी माझ्या चेहऱ्याकडे खूप प्रेमाने बघत होत्या. दुसरीकडे काकीचेही डोळे चमकले. ती त्वरित माझ्या आजीशी याबद्दल बोलायला गेली आणि तिला सांगितले की तिला या नात्यात काहीही चुकीचे दिसत नाही. आजी त्यांच्या समोर हात जोडून म्हणाली, आधी थोडं कळू दे ती कसली माणसं आहेत, नंतर ठरवू त्यांना नातं द्यायचं की नाही. आजीचे शब्द ऐकून मी सुटकेचा निश्वास सोडला. माझी काळजी घेणारी ती एकटीच होती आणि तिने मला चांगले समजून घेतले. कधी कधी मला वाटायचं की आजी माझ्या आयुष्यात नसती तर काकू माझ्याशी कशी वागली असती माहीत नाही. माझ्या आजीमुळेच मी माझा अभ्यास पूर्ण करण्यात यशस्वी झाले. खरं तर आजीने आजोबांची पेन्शन वाचवली होती आणि मग ती सगळी पेन्शन तिने माझ्या अभ्यासावर खर्च केली. तिचे कितीही आभार मानले तरी कमीच होते. ठीक आहे, काळजी करू नका, मी संध्याकाळीच त्या लोकांना फोन करेन. तिने आजीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. आजीनेही तिला परवानगी दिली. त्या लोकांना स्वतःकडे सोडून मी परत माझ्या खोलीत गेले आणि तिथे बसून माझ्या नशिबात काय लिहिले आहे आणि हे लोक माझ्यासोबत काय करणार आहेत असा विचार करत रडायला लागले. मला काहीच समजत नव्हते. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा शाळेत गेले तेव्हा माझे डोळे पाहून मुख्याध्यापक काळजीत पडले आणि मला विचारू लागले, काय झाले, तू रात्रभर रडत होतीस का? त्याचे बोलणे ऐकून मी त्याच्याकडे तक्रारदार नजरेने पाहिले. ही व्यक्ती माझी खूप काळजी घेत आहे असे आणि मला त्याच्याबद्दल ही गोष्ट अजिबात आवडली नाही. माझ्या या वैयक्तिक बाबीमध्ये कोणीही जास्त रस घ्यावा असे मला वाटत नव्हते. मी माणसांशी खूप लवकर जोडली जायचे. मला भीती वाटत होती की मी प्रिन्सिपलशी संलग्न होऊ शकते. मी त्याला म्हणाले, हा तुमचा मुद्दा नाही, तुम्ही स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालणे चांगले आहे. लगेच त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. कोणीतरी माझ्यावर रागवले आहे असे दिसते. आता इथे मी माझा धीर गमावला होता आणि त्याला म्हणू लागले होते, आधी तू मला सांग, माझ्याशी इतक्या प्रेमाने बोलण्यात काय गरज आहे? मीही इतर शिक्षकांप्रमाणेच एक शिक्षिका आहे. तुम्ही इतर शिक्षकांशी ज्या वृत्तीने वागता त्याच वृत्तीने तुम्ही माझ्याशी वागलात तर बरे होईल. माझी कोणत्याही प्रकारची दिशाभूल करू नका. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पटकन गंभीर झाला. तो मला म्हणाला, मला हे तुला खूप आधी सांगायचं होतं, पण त्याआधी मला माझ्या आईला या नात्यासाठी पटवायचं आहे. यावेळी माझे तोंड आश्चर्याने उघडले. मी आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याने पटकन होकार दिला आणि मला सांगू लागला की हो, मी आमच्या नात्याबद्दल बोलत आहे. पहिल्या दिवसापासून मला तू खूप आवडतेस. ज्या दिवशी तुला पाहिलं त्या दिवशी मी ठरवलं होतं की मी फक्त तुझ्याशीच लग्न करेन आणि यासाठी मला माझ्या आईला पटवावं लागेल, नाहीतर मी काही क्षण गप्प बसले. म्हणजे तुमची आई या नात्यासाठी तयार नाही? मी त्याला विचारले आणि त्याने उत्तर दिले नाही. माझ्या आशा इथेच धुळीला मिळाल्या. मोकळेपणाने म्हणाली, जर तू माझ्या घरात नातं आणू शकत नसेल तर मला प्रपोज करण्याची गरज नाही आणि लग्नाचा प्रश्न आहे ते खूप चांगल्या कुटुंबातून आले आहे. हे शक्य आहे की माझे लवकरच लग्न होईल. त्याने माझ्या चेहऱ्याकडे वेदनेने पाहिलं आणि म्हणाला,
कसल्या गोष्टी बोलताय? मी तुझ्यावर प्रेम व्यक्त करत आहे आणि तू मध्ये वियोग आणत आहेस. तुला माझी तक्रार करण्याचा अधिकार नाही. माझ्यासाठी सर्व काही शक्य नसताना तू माझ्यावरील प्रेम व्यक्त करत आहेस. एकतर तू संध्याकाळीच नात्याला घेऊन माझ्या घरी ये किंवा हे प्रकरण विसरून जा. मी त्याच्याशी बोलले आणि पटकन माझ्या वर्गात गेले. माझे डोळे पुन्हा पुन्हा अश्रूंनी ओले होत होते. मी मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवत होते. मला जास्त वेळ शाळेत बसता आले नाही आणि मी पुन्हा घराकडे निघाले. वाटेतच मला एका बाईचा आवाज ऐकू आला, जी त्यावेळी खूप अडचणीत असल्याचे दिसले. की ती स्त्री होती जी माझ्याकडे रोज जेवणासाठी पैसे मागायची. मी तिच्याजवळ गेले आणि तिच्याजवळ बसले आणि तिला माझ्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले, कारण मी खूप अडचणीत आहे. मी अनियंत्रितपणे रडायला लागले. ती फक्त थांबली होती आणि माझ्या चेहऱ्याकडे बघत होती. जेव्हा मी शाळेच्या मुख्याध्यापकांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला ते आवडले. तेव्हा माझ्या नशिबात हा माणूस लिहावा अशी प्रार्थना माझ्या मनातून झाली. आता तो त्याचे प्रेम व्यक्त करत आहे आणि माझ्याकडे जास्त वेळ नसला तरी मला थांबायला सांगत आहे. तू पुन्हा लग्न करणार आहेस का? बाईने मला विचारलं. बाईचे म्हणणे ऐकून मी पटकन होकार दिला. त्यानंतर तिने मला कोणताही प्रश्न विचारला नाही आणि मला खायला काही नाही असे सांगू लागली. तुम्ही मला काही पैसे देऊ शकता का? पटकन माझे अश्रू पुसले आणि माझ्या पाकिटातून पैसे काढून तिला दिले. मला माझ्या मुलांसाठीही काही पैसे हवे आहेत. तुम्ही मला ते पैसे देऊ शकता का? यावेळीही मी शांतपणे पैसे काढून तिला दिले. आता माझ्याकडे परतीचे भाडेही नव्हते, पण मला तिची फिकीर नव्हती. मला त्या बाईशी का जोडले गेले होते ते कळत नाही. माझं तिच्याशी खूप खोल नातं आहे असं वाटलं. मी याआधी अनेकांना मदत केली होती, पण त्या महिलेला मदत केल्यावर मला आतून आनंद वाटला. मी शांतपणे त्यांच्यापासून उठले आणि माझ्या घरी परत गेले. घरी पोहोचता समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. समोर अनोळखी लोक बसले होते. माझी काकी एका बाईच्या आईला खूप प्रेम करत होती. तिथे गेल्यावर मला कळलं की माझा भावी नवरा आणि माझी सासू तिथे आहेत. माझ्या पतीला पाहून माझे मन क्षणभर घाबरले, कारण तो चांगला वयाचा होता. तर मला नेहमी माझ्या वयाची मुलं आवडतात. त्याचवेळी माझ्या मनाने हे नाते नाकारले. पण माझ्या नशिबात वेगळंच काही लिहिलंय हे मला माहीत नव्हतं आणि मी विसरले होते की या क्षणी मी माझ्या स्वतःच्या इच्छेने काहीही करू शकत नाही, कारण या क्षणी मी दुसऱ्यांच्या तुकड्यावर आहे. जेव्हा तो तेथून निघून गेला तेव्हा आंटी मला मिठाई खाऊ लागली आणि म्हणाली, अभिनंदन, तुझे नाते निश्चित झाले आहे. त्यांचे बोलणे ऐकून मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले. मी आजीला विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने माझ्या डोळ्यात एक नजर टाकली आणि मला गप्प राहण्याचा इशारा केला. इच्छा नसतानाही मी गप्प बसले. काकी आंटी तिथून निघून गेल्यावर मी आजीकडे गेले आणि तिला विचारले, आता तू हे कसे करू शकतेस? एवढ्या वयाच्या पुरुषाशी मी लग्न करू शकत नाही, हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. बघ बेटा, मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. तू तुझ्या काकीला चांगला ओळखतेस. ती तुझं लग्न कोणत्याही व्यक्तीशी करेल आणि तुझ्यावर जराही दयामया दाखवणार नाही. मी या लोकांना भेटले आहे आणि ते तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सुशिक्षित लोक आहेत. मला खात्री आहे की तिथे तुला चांगले जीवन मिळेल आणि ते तुझी खूप काळजी घेतील. तुझ्या सासूबाई मला खूप असहाय्य वाटत होत्या. ती मला खूप रिक्वेस्ट करत होती आणि एकदा रिलेशन सेट करायला सांगत होती. मग ते आम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाहीत. आजीलाही हे नत्य मान्य असल्याचं दिसलं आणि मग ती बराच वेळ माझ्यासोबत बसून समजावत राहिली. मग मी त्यांचं ऐकायचं ठरवलं. पण मला दुसऱ्या दिवशी एकदा प्रिन्सिपलशी बोलायचं होतं. मी माझा स्वाभिमान ठेचून काढायचे ठरवले आणि विचार केला की प्रिन्सिपलकडे जावे आणि त्यांना सांगावे की रिश्ता कोणत्याही परिस्थितीत माझ्या घरी आणा किंवा किमान त्यांनी माझ्या आजीशी बोलून तिच्याकडे थोडा वेळ मागावा. मग त्यांच्या आईने होकार दिल्यावर बाकीची काळजी आपण नंतर घेऊ. रात्रभर विचार केला की प्रिन्सिपलशी कसं बोलावं. मग मी सकाळी शाळेत पोहोचले तेव्हा प्राचार्य आज शाळेत न आल्याने माझी निराशा झाली. माझा खूप वाईट दिवस जात होता. मला कोणत्याही कामात रस नव्हता. माझ्या ओळखीच्या एका शिक्षिकेकडून मी त्याचा नंबर घेतला आणि त्याला डायल केला, पण त्याचा नंबरही बंद होता. शिक्षिकेने मला सांगितले की इमर्जन्सी आहे असे वाटत होते, अन्यथा त्यांनी अशी रजा कधीच घेतली नव्हती. मी मनातल्या मनात प्रार्थना केली की सर्व काही ठीक होईल. दिवस झपाट्याने जात होते. मी माझ्या मुख्याध्यापकांना पुन्हा भेटले नाही. माझ्या ओळखीचे एक शिक्षक होते जे नेहमी माझ्याकडे विचित्र नजरेने बघायचे. जणू काही ती मला काही सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण सांगता येत नव्हतं. मी तिला एक दोनदा विचारायचा प्रयत्न केला तर ती बोलता बोलता गप्प बसायची. पुन्हा मी तिला जास्त जबरदस्ती केली नाही आणि माझ्या कामात मग्न झाले. माझ्या मनात कोणत्याही प्रकारची इच्छा नव्हती. मुलगी तिच्या लग्नात आनंदी आहे, मी तशी अजिबात खुश नव्हते. उलट माझे मन खूप तुटले होते. माझे लग्न अशा व्यक्तीशी होणार होते ज्याचे पूर्वी दुसऱ्या स्त्रीवर प्रेम होते आणि आता फक्त मजबुरीने मला स्वीकारत आहे. आणि या भावनेपेक्षा मुलीसाठी दुसरी वेदनादायक भावना नाही.
दुसरीकडे माझी काकी आनंदाने स्थितीत होती. ती मला पुन्हा पुन्हा मिठी मारून माझ्या कपाळाचे चुंबन घेत असे. आजीवर विश्वास ठेवून मी हे नातं स्वीकारायचं ठरवलं होतं. सुरुवातीच्या काळात माझ्या सासरच्या लोकांनी माझ्याशी चांगली वागणूक दिली. त्यांनी माझी खूप काळजी घेतली. त्यांनी मला बेडवरून खालीही उतरू दिले नाही. माझी सगळी कामं तेच करायचे आणि ते मला सांगायचे की तू आराम कर, तू आमची सगळ्यात लाडकी सून आहेस. पण नंतर जसजसा वेळ निघून गेला तसतसा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलू लागला. मी माझ्या नवऱ्याच्या चांगल्या वृत्तीचे वादळ होते. जेव्हा त्याचा दृष्टिकोन बदलला तेव्हा मला खूप वाईट वाटले. आता त्याने पूर्वीसारखी माझी काळजी घेतली नाही आणि माझ्यासाठी पूर्वीसारखी भेटवस्तू दिली नाही. आता तो माझी नजर टाळत राहिला आणि माझ्यासोबत फार कमी वेळ घालवला. तो माझ्या उपस्थितीत इतर मुलींशी बोलायचा आणि तो त्यांच्यावर प्रेम व्यक्त करायचा. मी त्याच्याकडे तक्रार केली तर तो म्हणायचा की तू नको असलेली बायको आहेस, मी मजबुरीने तुझ्याशी लग्न केले आहे, नाहीतर मला तुझ्या अस्तित्वाची ओढ नाही. त्याच्याकडून अशा गोष्टी ऐकून माझे मन रक्ताचे अश्रू ढाळायचे. माझ्या नवऱ्याच्या दृष्टिकोन बदलल्याचे माझ्या सासूबाईंनी पाहिले तेव्हा त्यांनीही आपला दृष्टिकोन बदलला. पूर्वी मला अंथरुणावर जेवण मिळायचे, पण आता मला संपूर्ण कुटुंबासाठी स्वयंपाक करावा लागतो. घरातील सर्व कामे मी करायचे. मी त्या तिखटपणाचे वादळ नव्हते, पण मला मिळत असलेल्या शक्तीने मला आकाशात नेऊन जमिनीवर फेकले होते. मी खूप उद्ध्वस्त झाले होते. मी माझ्या आजीला तक्रार केली तेव्हा तिने मला धीर धरायला सांगितले आणि मग आंटी मला मानायला तयार नव्हती. त्यामुळे मी माझ्या घरीही देखील जाऊ शकले नाही. मी माझ्या सासरच्या घरी मोठ्या कष्टाने आयुष्य जगत होते. दररोज मी देवासमोर रडत असे, भीक मागत असे आणि या नरकातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करायचे. माझी देवावर प्रचंड श्रद्धा होती. मला माहीत होते की माझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चमत्कार घडेल जो मला या नरकातून बाहेर काढेल. जणू हा सगळा वेळ निघून जात होता. असं असलं तरी माझं जगणंही अवघड होत चाललं होतं. एके दिवशी माझ्या पतीसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. मला माहीत नव्हते की माझा नवरा मला या छोट्याशा गोष्टीवरून घटस्फोट देईल आणि मला घरातून हाकलून देईल. खरं तर गोष्ट अशी होती की मला त्याच्यासाठी नाश्ता तयार करायचा होता. माझी तब्येत खराब असल्याने थोडा वेळ लागला. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये वाद होऊ लागला आणि हे कमकुवत नाते कायमचे तुटले. माझ्या सासूने मला घराबाहेर काढले. माझ्याकडे ना पैसे होते ना पायात बूट होते. मी त्या बाईशी टक्कर मारली तेव्हा मी रस्त्यावर भटकत होते. त्या स्त्रीचे बोलणे ऐकून माझ्या मनात त्या सुंदर पुरुषाचा चेहरा प्रकट झाला आणि मग त्या स्त्रीने हे रहस्य उघड केले. ते ऐकल्यानंतर काही क्षण मला काही विचार करता आला नाही की समजले नाही. खरे तर ही महिला खूप धर्मनिष्ठ होती आणि तिची सूनही धार्मिक असावी अशी तिची इच्छा होती. जेव्हा प्रिन्सिपल माझ्याशी लग्न करण्याविषयी बोलले तेव्हा त्यांनी माझी परीक्षा घेण्याचे ठरवले. जर मी या परीक्षेत यशस्वी झाले तर ती तिच्या मुलाचे लग्न माझ्याशी करून देईल. त्या महिलेने मुद्दाम भिकाऱ्याचा वेश धारण केला होता. तिला बघायचे होते की मी शेवटी ती गरीब महिलेला मदत करेल की नाही. पण मी तिला रोज मदत केली आणि रोज जेवणासाठी पैसे दिले. ज्या दिवशी मी तिच्यासमोर बसून रडले त्या दिवशी तिने ठरवलं होतं की ती माझ्यासाठी तिच्या मुलाचं नातं नक्की आणणार. पण त्याच दिवशी त्याचा अपघात होऊन तो कोमात गेला. यामुळेच मुख्याध्यापकांनी अचानक शाळेतून सुट्टी घेण्यास सुरुवात केली. त्याने तो मेसेज त्याच्या ओळखीच्या स्त्रीला पाठवला होता. पण ईर्ष्येपोटी तिनेही मला मुख्याध्यापकाच्या मेसेजबद्दल सांगितले नाही. त्या बाईने मला धीर दिला आणि म्हणाली, तुला काळजी करण्याची गरज नाही. तुझ्या नशिबात असलेल्या सर्व अडचणी आणि समस्या संपल्या आहेत. आता तुझ्या नशिबी फक्त आणि फक्त आनंद असेल. जेव्हा मला कळले की तुझे लग्न अशा क्रूर लोकांशी झाले आहे तेव्हा मला खूप वाईट वाटले. मी त्या लोकांना चांगले ओळखत होते. हे कमकुवत नाते आज ना उद्या तुटणार याची मला कल्पना होती. त्या महिलेने सांगितले की ती माझ्या सासूशी बोलायची. आजही माझ्या सासूबाईंनी तिला फोन करून सांगितलं होतं. तिने मला घरातून हाकलून दिलं होतं आणि ती बाई फक्त माझ्यासारख्या अनमोल मुलीला पुन्हा गमवायची नाही म्हणून मला न्यायला आली होती. मी त्या महिलेकडे तक्रार केली आणि तिला सांगितले की तू माझी परीक्षा घेण्यास माझ्या आयुष्यातील काही वर्ष वाया घालवली आहेस. ती लाजली आणि म्हणाली की माझ्याकडून चूक झाली आहे आणि मला माझ्या चुकीची लाजही वाटते. माझा मुलगा तुझ्याशिवाय क्षणभरही सुखी झाला नाही, पण मला खात्री आहे की तो तुला पुन्हा त्याच्या समोर पाहून नक्कीच आनंदी होईल. मला वाटले की तो मला कधीच स्वीकारणार नाही कारण मी आधी स्वतःला दुसऱ्याच्या हाती दिले आहे. पण जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मला धक्काच बसला आणि अस्वस्थ झाले. तो लहान मुलासारखा आनंदी होता. मीही त्याच्याशी लग्न करण्यासाठी उत्सुक होते. त्या महिलेने तिचे वचन खरे तर पूर्ण केले आणि मग मी मुख्याध्यापकांशी लग्न केले. त्याच्याशी लग्न करून मला खूप आनंद झाला. मला माझे प्रेम तर मिळालेच, पण त्यासोबत माझे आयुष्यही चांगले झाले. ज्या सुखासाठी मी खूप दिवस आसुसले होते ते सारे सुख माझ्या दारात ठोठावत होते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.